आम्ही उपस्थित आहोत ग्राउंड झिरोवर लोणावळा घाट सेक्शन, मंकी हिल कॅबिन आणि ठाकूरवाडी कॅबिन याच्यामध्ये ज्या जागी भूस्खलन झालं आहे. तुम्ही ह्या स्पॉटवर बघू शकता की ह्या स्पॉटवर भूस्खलन झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे डेब्री होता इकडे खालती आलं आणि त्यामुळे रेल्वे मशिनरीने रिलीफ वर्क इकडे सुरू केलं आहे. रेल्वेची जी सर्व्हिसेस आहेत, रेल्वेची जी वाहतूक आहे मुंबई आणि पुणे दरम्यान पूर्णपणे ठप्प पडली आहे. 85पेक्षा जास्त सर्व्हिसेस कॅन्सल केले, डायवर्ट केले किंवा मिड टर्मिनेट केले आहेत आणि सध्या तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर इकडे रेल्वे मशिनरी रिलीफ वर्क करते. रेल्वे मशिनरीने इकडे हेवी मशिनरी लेबर मोठ्या प्रमाणावर लावले आहेत. मिड सेक्शन काही जागेवर जो भूस्खलन झाला होता ते काही क्लिअर करता आला आहे, पण मोठ्या प्रमाणात पावसामुळे 327 mm काही मागच्या काही तासात लोणावळा घाट सेक्शनमध्ये 327 mm पाऊस झाला आणि त्यामुळे रिलीफ वर्क इफेक्ट झाला होता. पण आता रिलीफ वर्क पुन्हा सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणावर लेबर इकडे ओईची जो ओव्हरहेड वायर आहे किंवा जो भूस्खलन झाला आहे त्या एरियामध्ये आणि जे फिक्सिंगचं जो डेब्री रिमूव्हलचं काम आहे तेही करतायत. तरी ह्या काही वेळ लागणार आहे. आम्ही काही जे इंजिनियर्स वगैरे आहेत तिकडे त्यांच्याशी बोललो, पण पूर्ण रिलीफ वर्क संपायला काही वेळ लागणार आहे. तरी सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी प्रयत्न रेल्वेकडून चालू आहे. स्वराज दीक्षित बरोबर दिवेश सिंग, लोणावळा, मुंबईत.